दादा तुमचा परिचय सांगा. माझं नाव चेतन प्रभाकर घटाळे. माझ्या गावाचं नाव आहे टाकरखेडा मोरे, अमरावती जिल्हा. आता मी यावर्षी हे विजेता म्हणून वाण लावलेलं आहे. म्हणजे बाकी पण वाण लावलेले आहेत, पण बाकी वाणापेक्षा आता समजा सध्याच्या साईजला या पराठीला जवळपास 80 ते 90 जवळपास 80-90 याला बोंड तयार झालेले आहेत. आणि बाकी पण व्हेरायटी माझ्या शेतामध्ये आहेत, पण त्याला एवढं सध्या तरी त्याला एवढे वाण म्हणजे बोंड तयार झालेले नाही आहेत. आणि माझ्याच शेताच्या बाजूला एक राऊंड अप बेटी म्हणून आहे, ते सध्या आता प्रयोगासाठी यावर्षी लावून पाहिलेले आहे, पण ते तिला जवळपास 5 ते 7च बोंडे तयार झालेले आहेत. आणि त्याच्यापेक्षा मला या पराठीला मला चांगला माल वाटत आहे सध्या तरी. आणि याला मेन म्हणजे खर्च पण कमी आहे, म्हणजे जास्त रोग जास्त नाही आहे त्याच्यावर, कारण की माझे जवळपास 3च फवारे झाले आणि फवारे पण काही विशेष नीट मारलेले आहेत. तर मला सध्या तरी हे व्हेरायटी चांगली वाटत आहे. यावर्षी मी 2.5 एकर लावलेली आहे, पण पुढच्या वर्षी यावर्षीचा आता अंदाज पाहून तर पुढच्या वर्षी मी वाढवणार आहे. हिला किती एकर पर्यंत वाढवणार? 7-7.5 एकर तर पुढच्या वर्षी पेरूनच पाहणार आहे ना. हो, म्हणजे कमी खर्चामध्ये येणारा हा विजेता कापूस वाण आहे. हो. रोगप्रतिकार शक्ती पण एकदम चांगली आहे. दादा तुमचं नाव काय? माझं नाव महेंद्र रामेश्वर कविटकर. माझं गाव टाकरखेडा मोरे. बर. आता तुम्ही चेतन भाऊच्या शेतामध्ये आलेले पाहायला. हो. कसं वाटतंय तुम्हाला? हे कपाशी हिरवीगार आहे आणि इतर वाणापेक्षा हिला बोंडे संख्या भरपूर प्रमाणात आहे. या वर्षी पाऊस जास्त असून पण हिने या व्हेरायटीला म्हणजे बोंडे संख्या भरपूर प्रमाणात आहे. अतिवृष्टीमध्ये सुद्धा तग धरून हा हिरवीगार आहे. बाकी व्हेरायटी जसे पिवळ्या पडल्यात ते हिरवीगार आहे. आणि बोंडे तुम्ही बघा, बोंड संख्या भरपूर आहे, भरपूर. तर उत्पादन किती होईल असं वाटतं? उत्पादन आता 10च्या वरच होईल. हो, माझा पण अंदाज आता 10च्या वर तर जायला पाहिजे बा आता. निश्चितच जाईल. आणि चांगलं नियोजन तुम्ही केलं. इकडे बघा, हे बघा, हे बघा, आता इकडे बघा, बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम मोठमोठे बोंडे विजेतावर तयार झालेले आणि क्वालिटी बिलकुल सोडलेली नाही आहे ना. हिरवीगार आहे. हिरवीगार आहे. चला, धन्यवाद दादा. धन्यवाद.